माणिकराव कोकाटे यांच्या सुनावणीबाबत आज निकाल येणं अपेक्षित आहे। 25 फेब्रुवारीला कोकाटे यांचे वकील आणि सरकारी वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं निकाल राखून ठेवत 1 मार्चला तारीख दिली होती। माणिकराव कोकाटे यांच्यावरील आमदार अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे। 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या अधिवेशनातही या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, आज माणिकराव कोकाटे यांच्या सुनावणीबाबत निकाल येणं अपेक्षित आहे, नेमकं काय होऊ शकतं? आज निकाल येईल का? दीपाली, सदनिका बळकवल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना 20 फेब्रुवारीला नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षांची कारावास आणि 50,000च्या दंडाची शिक्षा ही ठोठावली होती। 15,000च्या जात मुचलक्यावर त्यांची सुटका देखील झाली होती। मात्र माणिकराव कोकाटे यांना खरं हा मोठा झटका होता। यानंतर विरोधक देखील त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं होतं। यानंतर 24 फेब्रुवारीला माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये धाव घेत अपील हे केलं होतं। निकालाला त्यांनी अपील दिलं होतं, आव्हान हे दिलेलं होतं। त्यानंतर 24 तारखेला सुनावणी ही पार पडली। मात्र तेव्हा सरकारी वकील नसल्याने दुसऱ्या दिवशीच म्हणजे 25 तारखेला देखील सुनावणी ही झाली। न्यायालयाने आतापर्यंत माणिकराव कोकाटे यांची बाजू असेल यासोबतच सरकारी वकिलांची देखील बाजू ही ऐकून घेतलेली आहेत। आपण बघितलं 25 तारखेला तर कोकाटे यांच्या वकिलांनी माणिकराव कोकाटे यांना स्थगिती मिळावी, यासोबतच त्यांच्या आमदार अपात्रतेबाबत देखील काहीतरी निर्णय घ्यावा, स्थगिती द्यावी, दिलासा द्यावा असं त्यांनी म्हटलेलं होतं। यावेळी उदाहरण देताना त्यांनी राहुल गांधींच्या केसचं उदाहरण दिलेलं होतं। यासोबतच कोकाटे यांची मागची काही राजकीय कारकीर्द बघितली तर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमीने असं देखील म्हटलेलं होतं। मात्र न्यायालयाने निकाल हा राखून ठेवलेला होता आणि 1 मार्चची तारीख ही दिलेली होती। अखेर 1 मार्च ही तारीख आज उगवलेली आहेत आणि आज त्यांच्यावरती निकाल येणं हे अपेक्षित आहेत। त्यामुळे आज एकंदरीतच माणिकराव कोकाटे यांच्यासाठी मोठा हा दिवस असणार आहे। माणिकराव कोकाटे आपण बघितलं तर त्यांची राजकीय कारकीर्द ही मोठी आहे। जवळपास 5 वेळा ते आमदार म्हणून सिन्नरमधून निवडून आलेले आहेत। लोकसभा निवडणूक देखील 2019 साली त्यांनी लढवली होती, मात्र त्यामध्ये त्यांना पराभव हा स्वीकारावा लागला होता। नाशिक जिल्हा बँकेचे देखील ते संचालक राहिलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात। अजित पवारांचा जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा देखील पहिल्या फळीमध्ये माणिकराव कोकाटे हे उपस्थित होते। त्यामुळे एकंदरीतच हा फक्त माणिकराव कोकाटे यांना झटका नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच मोठा झटका आहे। आधीच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे। ते प्रकरण अनेक दिवसांपासून गाजते आणि आता माणिकराव कोकाटे हे देखील अडचणीत सापडलेले आहेत। आता काही दिवसांवरच अधिवेशन देखील आहेत आणि या अधिवेशनामध्ये देखील हे जे मुद्दे आहेत ते गाजण्याची चिन्ह आहेत, विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे एकंदरीतच विविध अंगाने आजचा निकाल हा खरं तर महत्त्वाचा आहे। त्यामुळे आज माणिकराव कोकाटेंबाबत न्यायालय काय निकाल देत आहेत यावरतीच खरं तर त्यांच्यावरती आमदार अपात्रतेची देखील टांगती तलवार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे। न्यायालय आज नक्की काय निकाल देत आहेत याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। नक्कीच प्रांजल, त्यामुळे आज निकाल आला तर कोकाटेंना दिलासा मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।